कुपवाड शहरात 100 फुटी तिरंगा ध्वज व कै माननीय आमदार शरद पाटील स्मृती उद्यानाचे सोमवारी भूमिपूजन। कुपवाड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज तसेच कै माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील स्मृती उद्यान या महत्त्वाकांक्षी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मेन रोड कुपवाड येथे आयोजित करण्यात आला आहे। या भूमिपूजन समारंभास उच्च व तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती व शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमास लोकसभा सदस्य खासदार विशालदादा पाटील, विधान परिषद सदस्य आमदार इंद्रस नाईकवाडी, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा उर्फ धनंजय गाडगीळ, जिल्हाधिकारी मैना घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, जयश्रीवाहिनी पाटील, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार, पद्माकर जगदाळे, पृथ्वीराज पवार, समित कदम, जनता दल प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ शेवाळे तसेच उपमहापौर गजानन मगदुम, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या विविध उपसमित्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत। या महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात कुपवाड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कै माननीय आमदार शरद पाटील स्मारक समितीचे यांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी नरसगोंडा पाटील, सरोज शरद पाटील, दादासाहेब पाटील, प्रणव पाटील, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, एसपी पाटील, अरुण रुपनर, हनुमंत सरगर, विजय खोत, भाऊसाहेब पाटील, रमेश सायमोते उपस्थित होते। 24 रोजी माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ इथं एक भव्य असं त्यांचं स्मारक उभं राहणार आहे आणि या स्मारकासाठी उपमहापौर माननीय गजानन मगदुम यांनी अथक प्रयत्न करून हा स्मारकाचा निधी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा कुपवाड वासियांच्या वतीनं आभारी आहे। हे स्मारक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक होईल जेणेकरून या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय याच्यामध्ये असणारे लोक एक आदर्श स्मारक कसं असतंय हे पाहायला लोक येतील आणि नवीन पिढीसाठी एक सामाजिक कार्यकर्ता, एक आमदार कसा असतो याचं एक आदर्श उदाहरण पाहायला सरांचं नाव घेता येईल आणि या स्मारकापासून नवीन पिढी एक प्रकारची सामाजिक कार्याची ऊर्जा घेईल अशा पद्धतीचं हे स्मारक होणार आहे। या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नामदार चंद्रकांत दादा स्वतः येणार आहेत, त्यांच्या हस्तेच या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे। त्याचबरोबर या नगरीचे प्रथम नागरिक माननीय धीरज सूर्यवंशी, महापौर, उपमहापौर गजानन मगदुम